वीज, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला, युवा उद्योग अशा विविध धोरणांप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील कष्टकरी, श्रमिक, कामगारांचे देखील धोरण तयार करून कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त सेवेसाठी हरियाणा पॅटर्न लागू करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने आपल्या विविध उद्योगातील कामगारांचा दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील बांद्रे स्थित कामगार आयुक्त कार्यालयावर हजारोंच्या संख्येने धडक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता। या भव्य दिव्य अशा मोर्चामध्ये घरेलू, बांधकाम, वीज, अंगणवाडी, आशा वर्कर, रिक्षा, टॅक्सी चालक, फेरीवाले, बीडी कामगार, जलसेवक, घरपालिका, सहकारी बँका, राष्ट्र बँक, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, संरक्षण, माथाडी, एसटी महामंडळ, रुग्णालय, टोल आदी आस्थापनातून सुमारे 10,000 कामगार सहभागी झाले होते। कामगार संघटनेच्या या मागण्यांवरून तातडीने विचार करून आणि सर्व उद्योगाशी संबंधित मंत्र्यांच्या बैठका मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले, शिष्टमंडळाला दिले। यावेळी भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारतीय मजदूर संघाने आयोजित केलेल्या मोर्चाला भेटण्यासाठी मी स्वतःहून इथे आलो होतो। सर्व मागण्यांवर एक सविस्तर चर्चा सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आज झाली आणि सर्व मागण्यांवर विस्तृत चर्चा या माध्यमातून झाली आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय मजदूर संघाने कामगारांसाठी जे जे मुद्दे आज मांडलेले आहेत, शासन परिपूर्णतेने, ताकदीने कामगारांसाठी हे सर्व मुद्दे लावून धरेल, त्याच्यातून मार्ग काढेल आणि कामगारांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे ही जी भावना भारतीय मजदूर संघाची आहे, या दृष्टीने शासन काम करेल आणि करत राहील हा आश्वासन न देता हा विश्वास मी सर्व कामगारांना देतो। आणि ज्या ज्या काही मागण्या आहे यामधल्या बऱ्याच मागण्यावर चर्चा झाली, ज्या आम्ही इम्प्लिमेंट सुद्धा केलेल्या आहे। जो अभ्यास गटाचा विषय आहे तो सुद्धा आम्ही स्थापन केला आहे। हरियाणा पॅटर्नचा जो अभ्यास गट आहे तो आम्ही ऑलरेडी स्थापित करतोय। BOCWची चौकशीच्या बाबतीत जो विषय मांडला गेला ती चौकशी ऑलरेडी आम्ही लावलेली आहे। अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि इतर ज्या मागण्या आहेत त्यावर येणाऱ्या पुढच्या हप्त्यापासून सविस्तर मुद्द्यांनुसार आता बैठका घेण्यात येतील आणि त्यातनं मार्ग काढण्यात येतील हा मी आपल्या सर्वांना विश्वास देतो। धन्यवाद। मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममता पाटे, उरण।